हाय हॅलो नमस्कार, तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघू शकता आपल्याला आता हा नवीनच ब्लाऊज आला, ह्याचा बाप काय मी घेतला नाहीये. तर आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. तर ह्याचं छाती सांगते मी तुम्हाला किती आहे. 36 इंच छातीचा आपल्याला, 36 किंवा 37 इंच छातीचा आपल्याला ब्लाऊज शिवायचा. तर तुम्हाला माप कसं घ्यायचं हे मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवते. तर आपल्याला हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बघा, त्यांचा हा ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे आणि हे त्याचं अस्तर आहे. तर बघू शकता माप घ्यायला मी चालू करते. तर माप पहिला आपल्याला पूर्ण उंची पहिली घ्यायची आहे. कधी पण लक्षात ठेवायचं, पूर्ण उंची घ्यायची आणि पाठीमागच्या साईडने आपल्याला पूर्ण उंची घ्यायची. तर इथे मी कागद घेते. तर बघा इथे पूर्ण उंची टाकते, पूर्ण उंची. पूर्ण उंची आहे 14 इंच. हा पाठीमागचा भाग जास्त ताणायचा आणि ताणून मग उंची घ्यायची. ही 14 इंच आपली पूर्ण उंची आहे बघा. आता 14 इंच आपली पूर्ण उंची झाली. आता इथे बघा पूर्ण उंची 14 इंच. 14 मध्ये आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे 15.5 इंचावर मी मार्किंग केले बघा. हे दिसणार नाही, 15.5 इंचावर मी इथे मार्किंग केले. त्याचबरोबर तसंच आपल्याला पुढचा भाग मोजायचा बघा, पुढचा गळा. तर 14 इंच आपली पूर्ण उंची आहे. तसं 14 इंचावर खालच्या हुकपट्टीवर आपल्याला टेप ठेवायचा बघा. जे शेवटचं हुक आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पुढचा गळा घ्यायचा. तर पुढचा गळा आहे 6 इंचाचा बघा. पुढचा गळा आहे 6 इंचाचा. आता इथे आपल्याला बघा बोटनेक गळा शिवायचा. तर बोटनेक गळा शिवण्यासाठी बघा, बोटनेक गळा शिवायचा आपल्याला. तर ह्याचा पूर्ण डीप गळा आहे. बोटनेक गळा शिवण्यासाठी इथे मी 6.5 इंचाचा पूर्ण शोल्डर घेते बघा. 6.5 इंचाचा शोल्डर घेते. 3 इंचाची गळा रुंदी घेते आणि इथून सुद्धा आपल्याला 3 इंचाची गळा रुंदी घ्यायची आणि इथून एक बॉक्स तयार करून घ्यायचा. पुन्हा आपल्याला मुंडा घ्यायचा. जेवढा शोल्डर आपण घेतलाय तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे बघा. शोल्डर मी 6.5 इंच घेतलाय, मुंडा सुद्धा आपल्याला 6.5 इंच घ्यायचा आहे. त्याचबरोबर आता गळा घ्यायचा, छाती घ्यायची आपल्याला. तर इथे अशा पद्धतीने मी ब्लाऊज ठेवलाय आणि इथून आपल्याला छाती मोजायची बघा. छाती आहे 36-37 इंच बघा. इथे 18.5 इंच आहे. 18.5च्या दुप्पट करायची म्हणजे 37 इंचाची छाती. 37 चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा, 9.5 इंच किंवा 9.25 इंच तुम्ही घेऊ शकता. इथे मी पाव इंचाने काही फरक पडत नाही म्हणून मी पाव इंच एक्स्ट्रा घेते, म्हणजे 9.5 इंचाची छाती घेते. 1.5 इंचाचं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय, आपलं मार्जिन घ्यायचंय 1.5 इंचाची एक्स्ट्रा. त्याचबरोबर इथे 14.5 इंच कमर आहे. 14.5 इंच. तर 14.5चा आपल्याला घ्यायचंय. 14.5 म्हणजे 28 29 म्हणजे 7.5 इंच आपल्याला कमर घ्यायची. 29चा चौथा भाग मी ते 7.5 इंच घेतलाय. त्याचबरोबर 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे बघा. प्रिन्सेस कट साठी छातीचा कमरेचा चौथा भाग प्लस 2 इंच प्लस 1.5 इंच आपल्याला मार्जिन ठेवायचे. अशा पद्धतीने 1.5 इंच मी मार्जिन ठेवते. आता पुढे मी तुम्हाला सांगते आपल्याला कोणता भाग किती कट करायचा. त्यासाठी हा व्हिडिओ आहे ना, तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि बघा, तुम्ही युट्यूबवर माझ्या बघतच असतात की मी बेबीच्या फ्रॉकीची पण ऑर्डर घेते. तर कोणाला जर तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही त्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता. तर इथे बघा मुंडा आहे 1.5 इंच बघा. इथे मी 1.5 इंचाचा हा आपल्याला मागचा मुंडा घ्यायचा आहे. पुन्हा ह्याच पासून टोकापासून आपल्याला 1 इंचावर पुढचा मुंडा घ्यायचा आहे. तर इथे मुंड्याला अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे बघा. अशा पद्धतीने
पद्धतीने गोलाकार देऊन घेतला. इथे सुद्धा आपल्याला पुढचा गळा गोल घ्यायचा अशा पद्धतीने. आता ह्याच्या पुढे, आता हा झाला पूर्ण आपला बाहेरचा माप घेऊन. आता ह्याच्या पुढे काय करायचं आपल्याला, 1.5 इंच घ्यायचंय. बघा इथे मी कमरेच्या साईडने वरती 1.5 इंच आणि खालच्या साईडला आपल्याला 2 इंच. बघा वरती 1.5 आणि खाली 2 आणि अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून घ्यायची. तर ही झाली आपली योगपट्टीची लाईन. आता योगपट्टीची लाईन झाली, त्याच्यानंतर आपल्याला इथे टक्स घ्यायचा आहे. बघा आता टक्स किती घ्यायचा आहे, टक्स उंची 10 इंचाचा टक्स असेल तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे मी 10.5 इंचावर मार्किंग केली. त्याच्यानंतर इथे आपल्याला छातीचा 10वा भाग प्लस पाव इंच घ्यायचंय. म्हणजे बघा आता छाती किती आपली 38, 37 इंचाची छाती, 3.7 इंच. मग 3.7 इंच आहे तर इथे मी 4 किंवा 4.25 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. बघा इथे मी एक लाईन ओढून घेतली 4.25 इंचावर आणि पुढे तसंच मी खाली एक सरळ लाईन ओढून घेतली. आणि बघा आता हा चौकोन आहे. इथे मी छातीचा 10वा भाग घेतलाय आणि 10वा भाग घेऊन मी सरळ लाईन खाली घेतली कमरेच्या साईडला. मग कमरेला मी इथं हे केले, जोडली. आता कमरेपासून आपल्याला ह्याच लाईनच्या मध्ये बरोबर 1 इंचावर टीप ठेवायचा. पलीकडे 1 इंच, अलीकडे 1 इंच अशा पद्धतीने मार्किंग करायची. आणि ही लाईन आपल्याला बॉक्सला जोडायची. बघा योगपट्टीची जी लाईन ओढली होती आपण, त्या लाईनीला आपल्याला ही लाईन अशा पद्धतीने जोडायची. बघा इथपर्यंत. पुन्हा इथे आहे तिथे आपल्याला त्रिकोणच्या भागात अशा पद्धतीने जोडायची. बघा खूप सोपी पद्धत आहे. बघा त्रिकोणच्या भागात जोडली. पुन्हा इथून पाऊण इंचावर आपल्याला एक मार्किंग करायचंय आपल्याला योगचा आकार देण्यासाठी, सॉरी प्रिन्सेसचा आकार देण्यासाठी. तर इथे बघा अशा पद्धतीने पेपर पूर्ण अशा पद्धतीने मी प्रिन्सेसचा आकार दिलेला आहे. आता हा ब्लाउज आपल्याला पूर्ण पेपर कटिंग करायची. तर ही बघा मी पेपर कटिंग अशा पद्धतीने करते. पहिले सगळं मी बाहेरून कट करते. बघा मी पूर्ण बाहेरून कट केले. त्याच्यानंतर आपल्याला ह्याचे 2 भाग करून घ्यायचे. बघा आपण डबल पेपर घेतला होता, मी प्रत्येक वेळेस सांगते तुम्हाला डबल करूनच पेपर घ्यायचा आहे, म्हणजे पाठीमागचा भाग आपला तयार निघतो. हा पाठीमागचा खालचा भाग आपला तयार आहे. त्याच्यानंतर इथे झाला पुढचा गळा. आता पुढचा गळा मी कट करते. त्याच्यानंतर मागचा मुंडा आपल्याला कट करायचा आहे. आणि आता प्रिन्सेसचा आकार कसा कट करायचा हे ते सांगते तुम्हाला. हे बघा हे 2 साइडचं, त्याच्यानंतर हा त्रिकोण आपण साइडचा. बघा हा भाग पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा. त्याच्यानंतर आणि हा असाच आपल्याला इकडे घेऊन जायचा. आता हे 2 झाले प्रिन्सेसचे कटचे. आता ही झाली आपली पाठीमागची आणि पुढची बाजू. आता बाही कटिंग करण्यासाठी पुन्हा आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे. बघा आता इथे मी बाही कटिंग करण्यासाठी एक पेपर घेतलेला आहे. आता बाहीची आपल्याला उंची घ्यायची. बघू शकता आता बाहीची उंची इथे 4 इंचाची बाहीची उंची आहे. मग इथे 4 इंच प्लस 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे, म्हणजे 5 इंचावर एक मी मार्किंग केली. म्हणजे 1 इंच आपल्याला अस्तरचा ब्लाउज असेल तर 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे. त्याच्यानंतर दंडघेर घ्यायचे आपल्याला 7 इंच. इथे मी दंडघेर घेते 7 इंच. आणि पुन्हा 1.5 इंच शिलाई मार्किंग. आता इथून बघा 3.5 इंचावर मी मार्किंग करते. बघा 3.5 किंवा 3.25 इंचावर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर छातीचा 5वा भाग, म्हणजे तुमची छाती 37 इंचाची छाती आहे. 37 इंचाची छाती आहे आणि त्याचा 5वा भाग म्हणजे 5 35.
5 1 5 म्हणजे 7 आपल्याला 2 किंवा 3 घ्यायचंय. बघा इथे मी 7.2 घेते आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेते. ह्या मार्जिन आपल्याला अशा पद्धतीने जोडायचे. त्याच्यानंतर ह्याचा 7.3 चा आपल्याला निम्मा घ्यायचा आहे. आता निम्मा घ्यायला जर खूप अडचण होत असेल तर अशा पद्धतीने टेप फोल्ड करायचा आणि ह्याच्या निम्मा काढायचा आणि तशीच शिलाई सरळ खाली ओढून घ्यायची. आणि हे झालं की नंतर 1 इंच करायची. बघा 1 इंचावर मी मार्किंग केली आणि अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा पहिला पाठीमागच्या भागाचा आकार देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने आकार दिला की बाही मी कट करून घेते. खूप सोपी पद्धत आहे बघा. तुम्ही एकदा करून बघितली नक्की तुमच्या लक्षात नक्की. आणि जरी काही तुम्हाला अडचण असेल विचारण्याची तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारा की काही असं होतंय तर मी नक्की तुम्हाला सांगेन. हे बघा अशा पद्धतीने आता ही झाली आपली बाही. त्याच्यानंतर बाहीला पुढचा आकार देण्यासाठी पुन्हा इथून अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने मी पुन्हा मार्किंग केलेलं आहे आणि हा भाग आपल्याला अशा पद्धतीने ओपन करून मग हा आपल्याला कट करायचा आहे. पूर्ण पेपर फोल्ड केलेला तो पूर्ण ओपन करायचा आणि एका साइडने आपल्याला हे माप कटिंग करायचं म्हणजे पाठीमागची आणि पुढची बाही आपली संगत निघेल. तर अजून एक तुम्हाला पाठीमागचा गळा आता सांगते. तर बघा इथे 3 इंच बघा इथे 3 इंचावर एक मी शोल्डर घेते. गळा रुंदी घेते 3 इंचाची. आता पाठीमागचा गळा आपल्याला मोजायचा आहे. तर बघा 14 इंचाचा आपला हे होता पूर्ण उंची होती 14 इंचाची. इथे पण मी 14 इंच घेते. 10.5 इंचाचा आपला गळा आहे. तर 10.5 इंचाचा आपल्याला गळा घ्यायचा पहिला. बघा 10.5 इंचाचा म्हणजे मी 11 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आपल्याला कारण शोल्डर मध्ये आपला जातो त्यासाठी. तर इथे 3.5 इंचावर एक मार्किंग केले आणि इथून 3 इंच बघा पाठीमागच्या गळ्याला 3.5 इंचावर एक मार्किंग केले, पुन्हा 3 इंचावर केले आणि पुन्हा बघा अर्धा इंच आपल्याला परत खाली इथून खाली मार्किंग करायचंय. इथून परत 3 इंचावर मार्किंग करायचंय. इथून सुद्धा आपल्याला 3 इंच घ्यायचंय आणि अशा पद्धतीने हे आपल्याला जोडायचं. आता हा भाग आपला अशा पद्धतीने घ्यायचा आहे बघा. हे बघा आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा पाठीमागे बंद बोटनेक असल्यामुळं इथे पाठीमागे बंद गळ्याचा अशा पद्धतीने आकार गोल असा आकार देऊन घ्यायचा वरच्या साईडला. आता हा बोटनेक झाला आपला. अशा पद्धतीने बोटनेक झाल्यावर आता मला त्यांनी कस्टमरने अशी डिझाइन सांगितली होती बघा. आता सिंपल मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने इथपर्यंतच घ्यायचंय मला आणि इथून असं करायचं. हे घ्यायचं नाही मला. हे बघा एवढंच घ्यायचंय. आणि आता हा गळा कसा कट करायचा हे मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर बघा पेपर आता हे पूर्ण आपली पेपर कटिंग झालेली आहे. आता पाठीमागचा भाग पण मी आता अशाच पद्धतीने फक्त कट करते. गळा हा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते की पूर्ण ब्लाउजवर गळा ठेवून कसा कट करायचा हे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर आपण आज तर पहिलं कट करू. आपल्याला कळेलच कोणता पार्ट किती वाढवायचं हेही तुम्हाला कळेल. तर बघा आता हा झाला आपला पाठीमागचा भाग बघू शकता. त्याच्यानंतर पहिले मी सगळे पार्ट मांडून घेते मग तुम्हाला लगेच लक्षात येईल.
आपल्याला इथे बसतोय आणि हा इथे ठेवायचा. आता आपल्याला पाठीमागचा भाग आहे तसाच कट करायचा आहे, बाही सुद्धा आपल्याला आहे तशीच कट करायची. आता बघा आपल्याला हे 2 पार्ट फक्त आपल्याला वाढवायचे. तर किती वाढवायचे? पाव इंचच आपल्याला शिलाईसाठी वाढवायचे. तर बघा आता हा भाग आणि हा भाग आपण इथे जोडतो. बघा हा जो भाग आपण जोडणार आहे, बघा हा जो भाग आपण जोडणार आहे, हा भाग आपण जोडतो एकमेकाला, म्हणून फक्त इथे शिलाईसाठी पाव इंच आपल्याला वाढवायचे दोन्ही साईडला. बघा आता हा भाग मी इथे ठेवते आणि हा भाग फक्त आपल्याला इथे वाढवायचा आहे पाव इंच बरं का, बाकी आहे तसाच ठेवायचा आहे. आणि बघा आणि हा भाग आपण अशा पद्धतीने ठेवलेला आहे. आता हा भाग आपल्याला इथे पाव इंच वाढवायचा आहे. ही जी सरळ लाईन आहे बघा, हा आपला मुंडा आहे, ही सॉरी आपला हा आहे गळा, पुढचा गळा आहे. तर ही आपल्याला लाईन तशीच ठेवायची. ही आपली हुकलूकची पट्टी आहे, ही आपल्याला अशीच ठेवायची, फक्त इकडून आपल्याला वाढवायची. पुन्हा हे जी सरळ लाईन आहे ती आपल्याला आहे तशीच ठेवायची, ह्याला काय वाढवायचं नाहीये. आणि इकडे फक्त आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि कुणाला जर फ्रॉकच्या बेबी फ्रॉक तुम्हाला काय माप म्हणजे किती तुमची मुलगी मोठी असेल ह्या पद्धतीने जर तुम्ही ऑर्डर केलं तर नक्की मी शिवून देईल बघा. आणि तुम्हाला मी नंबर दिलेला असेल दुसऱ्या बघा शॉर्ट व्हिडिओमध्ये फ्रॉकीच्या डिझाईन सुद्धा त्या सगळ्या फ्रॉकी मी शिवलेल्या आहेत आणि त्या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद.